रात्रीची वेळ. पावसाचे रिमझिम थेंब शांत जंगलात एक विचित्र आवाज निर्माण करत होते. चांदणं दाट ढगामागे हरवलं होतं. दरीतून येणारा वाऱ्याचा श्वास जणू कुणीतरी हळूच कुजबुजत असल्यासारखा होता. अशा वेळी गावचा तरुण निलेश हरवलेल्या मेंढ्या शोधण्यासाठी जंगलात शिरतो. निलेश जसा दरीच्या काठावर पोचतो तसाच अचानक वारा थंडगार होतो. पानं हलणं थांबतं. संपूर्ण परिसरात विचित्र शांतता पसरते. इतकी शांतता, जणू काही इथे जिवंत माणूस नाहीच. अचानक टंक जुनी साखरीसारखा आवाज कुठेतरी दुरून येतो. कोण आहे का तिथं? उत्तर द्या. धूसर धुक्यातून एक उंच सावली हळूहळू पुढे येते. तिच्या हालचाली मानवी नाहीत, वाकलेल्या, तुकलेल्या, एखाद्या मोगलेल्या बाहुलीसारख्या. कोण आहेस तू? जा इथून मागे जा, नाहीतर तूही राहशील कायम दरीत. त्या आवाजात मानवीपणा नव्हता. तो आवाज कुठल्या थडकलेल्या दगडातून बाहेर येतोय असं वाटत होतं. निलेश काही पावलं मागे सरकतो, पण सावली अचानक त्याच्या समोर येते. तिचे डोळे अंधारात लालसर चमकू लागतात. इथे येणारे परत जात नाहीत. या दरीत माझं रक्त सांडलं होतं आणि आता प्रत्येक अनोळखी माझाच आहे. मी काही केलं नाही, मला सोडून दे. सावलीचा चेहरा हळूहळू मानवी रूप घेऊ लागला. घशाला बांधलेली तुटकी दोरी, कपाळावर खोल जखम, डोळ्यात जळतं राग. एक मृत आत्मा जो आपला बदला पूर्ण करेपर्यंत प्रत्येकाला पकडतो. सावली झपाट्यानं निलेशच्या दिशेनं झेप घेते. थंडगार हात त्याच्या मानेला स्पर्श करतात. निलेश दरीच्या काठावर ढकलला जातो. इथून कोणीही सुटत नाही.